हॅलो माय यूट्यूब फॅमिली. आज मी तुमच्याकरता एक वलिमा लुक घेऊन आली आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन करून घ्या. आता आपण हिचा मेकअप स्टार्ट करणार आहोत. त्याकरता मी फर्स्ट मॉइश्चरायझिंग प्रायमर यूज करत आहे बॉबी ब्राऊनचं. जे प्रायमर खूप जास्त छान आहे, प्लस मॉइश्चरायझिंग इफेक्ट देतं. जर तुमच्याकडे हिवाळा असेल आणि हिवाळ्यामध्ये हे प्रोडक्ट तर एकदम अमेझिंग रिझल्ट्स देतं. स्किनला हायड्रेट करतं आणि प्रायमरची गरज नाही पडत, इतकं छान प्रोडक्ट आहे. त्याला छान तुम्ही असं टी झोनमध्ये लावून घ्यायचं. त्यानंतर मी हा एलेगलचा प्रायमर स्प्रे यूज करत आहे फॉर मोर हायड्रेशन. त्याने अजून जास्त प्लम्पी वाटतं स्किन आणि अजून हायड्रेशन ॲड होतं. असं थोडंसं स्प्रे करून घेतल्यानंतर थोडंसं 2-3 मिनटं थांबायचं आहे आणि मगच तुम्ही दुसऱ्या स्टेपकडे वळायचं आहे. त्याच्यानंतर मी थोडासा हलकासा मसाज करून घेते आहे फेसवर. जे मी आधी लावलेले प्रोडक्ट होतं आणि हे दोन्ही चांगल्यापणे मर्ज झाल्याच्यानंतर मी नेक्स्ट स्टेप चालू करत आहे. कधी पण लक्षात ठेवा, मेकअपच्या आधी नेक बेस हा झालाच पाहिजे. नेक बेस पूर्ण कंप्लीट करायचा, कारण की मे बी क्लायंट वरीड होऊ शकतं की त्यांचं एकदम फेसवर कधी त्यांनी फाउंडेशन यूज केलेलं नसतं आणि अचानक आपण फाउंडेशन लावतो ना, तेव्हा ते अजून जास्त पॅनिक होतं. त्याच्यापेक्षा तुम्ही नेक बेस फर्स्ट करून घ्या. नंतर मी कन्सिलरला स्टार्ट करत आहे. त्याकरता मी फॅशन कलरचं पॅलेट यूज करत आहे. फॅशन कलरच्या पॅलेटची खासियत ही आहे की त्या पॅलेटमध्ये कन्सिलर्स प्लस करेक्टर्स ॲड आहेत. त्याच्यानुसार तुम्ही तुमच्या स्किननुसार त्यामध्ये करेक्टर चूज करू शकता. आता हिच्या स्किनमध्ये मला येलो खूप जास्त दिसत आहे, प्लस त्यामध्ये आईज खाली डार्क सर्कल्स पण आहेत. तर मग मी त्याला ऑरेंजनी त्याला कॅन्सल करत आहे. व्यवस्थित ब्लेंड करून घेते आहे मी माझं करेक्टर छानपणे अप्लाय करून घेत आहे. करेक्टर झाल्याच्या नंतर आपण त्याला थोडंसं कन्सिलरनी पण ब्लेंड करणार आहोत. कन्सिलर लावून पण आपण ब्लेंड करणार आहोत. कन्सिलर चूज करताना नेहमी लक्षात ठेवायचं, कन्सिलर हे तिच्या शेडपेक्षा 1 ते 2 शेड डार्कर असलं पाहिजे. म्हणजे ते कसं करेल, करेक्टरला न्यूट्रलाइज करेल. जर आपण करेक्टरवर डायरेक्ट फाउंडेशन यूज केलं कन्सिलर न यूज करता, तर मग ते ऑरेंज दिसायला लागेल. मी फाउंडेशनमध्ये इथे अॅनेस्थेशियाचा शेड घेते आहे. तिच्या स्किनच्या अकॉर्डिंग मी अॅनेस्थेशियाचं फाउंडेशन यूज करते. तुम्ही बघत असाल मी बऱ्याच मेकअपमध्ये अॅनेस्थेशिया यूज करते. खूप छान आहे, कव्हरेज छान आहे, लास्टिंग खूप जास्त छान आहे त्याची. तुम्ही समरमध्ये हे फाउंडेशन तुमच्या व्हॅनिटीमध्ये ॲड करू शकता. तर याचं मी ॲप्लिकेशन ब्रशनी छान अप्लाय करून घेत आहे. व्यवस्थित ब्लेंडरनी ब्लेंड करून घेत आहे. आता मी तिला काउंटरिंग करता स्टार्ट करणार आहे. सो आपण आता काउंटरिंग चालू करूया. त्याकरता मी सुप्राचं पॅलेट यूज करत आहे. सुप्रा तुम्हाला माहिती आहे, करायलॉनमध्ये सुप्रा अँड डर्मा 2 व्हेरियंट येतात. त्यामधले मी सुप्रा यूज करते आहे, कारण सुप्रा हे ब्लेंडिंगला खूप जास्त छान असतं आणि त्याने काउंटरिंग खूप छान ब्लेंडिंग होऊ शकतं. म्हणून मी सुप्रा यूज करते आहे. तो मी तिच्या फोरहेडला आणि जो चिक बोन आहे त्याला मी काउंटर करत आहे, ज्याने सुंदर असा स्नॅच लुक येईल, ज्याने तिचे बोन्स आणि चिक्स अजून हायलाइटेड दिसतील. यामध्ये आता मी अप्लाय करत आहे टॅपिंग मोशननी आणि नंतर मी त्याला पुन्हा ब्लेंडरनी ब्लेंड करून घेईल. त्यामुळे मी दोन्हीही साईडला व्यवस्थित अप्लाय करून घेत आहे. नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्ही चेअरच्या त्या साईडला नाही जाऊ शकत तर तुम्ही क्लायंटला सांगा की तुम्हाला या साईडला तिला बघायला लावायचं आहे. आणि नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा काउंटरिंग करता प्लेसमेंट बघत असाल तर ती कानाच्या मधोमध किंवा कानाच्या वर असला पाहिजे. प्रत्येक फेस वेगळा आहे, प्रत्येक फेसचं कटिंग वेगळं असतं. असं नाही की मी सांगते की फक्त कानाच्या वरूनच तुम्ही काउंटरिंग घेतलं पाहिजे, नाही, तसं नाही आहे. प्रत्येकाचे फीचर्स वेगवेगळे असतात. तर मी इथे नोजला पण कवर करून घेत आहे. नोजला नेहमी लक्षात ठेवायचं की आयब्रोजपासून नोज काउंटरिंग चालू झालं पाहिजे, जेणेकरून ते अजून जास्त छान दिसतं. नोजला एक शेप येतो. मी इथे डॅबिंग मोशननी ब्रशनीच काउंटरिंग ब्लेंड करत आहे. जेव्हा तुम्हाला कव्हरेज जास्त पाहिजे असेल ना, तेव्हा तुम्ही ब्रशनी ब्लेंड करा. जेव्हा तुम्हाला कव्हरेज लाईट पाहिजे असेल ना, तर तेव्हा तुम्ही ब्लेंडरनी ब्लेंड करा. तुम्हाला जास्त छान रिझल्ट मिळेल तिथे. तर इथे मला मे बी जास्त कव्हरेज पाहिजे होता, म्हणून मी आता त्याला ब्रशनी टॅप मोशननी मी त्याला ब्लेंड करून घेत आहे.
आणि बऱ्याच वेळेस कसं हायजेनिक पण वाटतं की तुम्ही ब्रशेस जास्त यूज करता. मे बी ब्लेंडर्स जास्त यूज करून त्याचे कलर्स डल पडलेले असतात, तर मे बी काही क्लायंट्सला ते नाही आवडू शकत. तर मग बऱ्याच वेळेस तुम्ही ट्राय करा. तुम्ही जेव्हा स्टार्टिंगला प्रॅक्टिस करता ना तेव्हाच ट्राय करा तुम्ही ब्लशर सगळं काही ब्लेंड कराल ब्रशेसनीच. इथे मी यूज करत आहे इथे फेरा ऋषीचं पॅलेट, ज्यामध्ये मी ब्रशनी ब्लशरला अप्लाय करणार आहे. दोन्हीही चीक बोनवर व्यवस्थित अप्लाय करून घेणार आहे टॅप करत. तुम्हाला पाहिजे तर खूप जण ब्लेंडरनी अप्लाय करता, तुम्ही ब्लेंडरनी करू शकता, किंवा मी ज्यानी काउंटरिंग ब्लेंड केलं ना तसा एखादा मोठा टॅपिंग मोशनमध्ये पण तुम्ही ब्लशर क्रीम ब्लशरला छानपणे ब्लेंड करू शकता. इथे मी क्रीम ब्लशर छानपणे अप्लाय करून घेत आहे. आणि नेहमी लक्षात ठेवा ब्लशरला पण मी कधीच एक सिंगल शेड कधीच यूज करत नाही. त्यामध्ये नेहमी 2 शेडचं मिक्सिंग केलेलंच असतं, जेणेकरून एक छान असा शेड तयार होतो. जसं की पिंक आणि पीचला मी मिक्स करेल, कधी मी पिंक आणि एकदम ब्राईट पिंकला मिक्स करेल. मग त्याने कसं आहे दोन्हीही कलरचं एकदम छान मिक्स आपल्याला मिळतं. इथं मी ब्लेंडरनी त्याला ब्लेंड करून घेते आहे. तुम्ही बघत असाल इथं किती छान ब्लेंड झालं आहे. आता मी कन्सिलिंग स्टार्ट करत आहे. कन्सिलर करता मी यूज करत आहे रिकोडचं कन्सिलर. रिकोडच्या कन्सिलिंगनी मी कन्सिलिंग करत आहे. आणि इथे मी टी झोनमध्ये छानपैकी फेसला हायलाईट करायला कन्सिलर अप्लाय केलेलं आहे. आता मी ह्या कन्सिलरला 1-2 सेकंद देईल आणि नंतर मी स्टार्ट करेल, कारण की मला फेसवर कव्हरेज हवं आहे. मला जेव्हा कव्हरेज हवं आहे ना तेव्हा मी 2 मिनटं थांबूनच त्याला ब्लेंड करायला स्टार्ट करते. तुम्ही बघू शकत असाल की आईज खाली किती छानपैकी लिफ्टेड पण वाटतंय, प्लस तिथे कव्हरेज पण किती हाय आलेलं आहे. तुम्ही या फेस आणि या फेसच्या कम्पॅरिझनमध्ये हे बघू शकत असाल. कधी पण बघा, तुम्हाला जर कन्सिलरनी थोडंफार कव्हरेज हवं असेल ना तर तेव्हा तुम्ही 2 सेकंद थांबा आणि मग त्याला ब्लेंडिंग करायला स्टार्ट करा. आता तेव्हा क्लायंटला वर बघायला लावायचं आहे आणि हलक्या हाताने टॅप करत तुम्ही तिथे छानपैकी ब्लेंडिंग द्यायचं आहे. ब्लेंडिंग करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जास्त खालीही नाही आलं पाहिजे. आता आपण जे ब्लेंड केलेलं कन्सिलर आहे त्याला सेट करून घेऊया अनस्थेशियाच्या पावडरनी. अगेन क्लायंटला वर बघायला लावायचं आहे, डोळ्याखालच्या ज्या लाईन्स असेल त्या क्लिअर करून घ्यायच्या आहे आणि पावडरनी त्याला छानपैकी सेट करायला स्टार्ट करायचं आहे. व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. आणि पावडर कधीच पॉटमधून उचलून डायरेक्ट लावायचं नाही. त्याला व्यवस्थित पफवर मर्ज करायचं, इव्हनली स्प्रेड करायचं आणि नंतर मग ते यूज करायचं. मी टी झोनमध्ये व्यवस्थित पावडरिंग करत आहे, कारण की बघा आता मी जे ब्लशर लावले त्याच्यावर ब्लशर येणार आहे, पावडर काउंटरिंग येणार आहे. त्यामुळे ब्लशरच्या जागी तुम्ही कमी प्रोडक्ट लावलं तरीही चालेल, पण तुम्हाला ऑल ओव्हर फेसला व्यवस्थित पावडरिंग करून घ्यायचं आहे. नंतर पावडर झाल्याच्या नंतर मी कॉम्पॅक्ट यूज करणार आहे. सो मी आता कॉम्पॅक्ट यूज करत आहे. व्यवस्थित प्रोडक्ट डस्ट करून घेत आहे. जे एक्सेस प्रोडक्ट आहे त्याला मी डस्ट करते आहे. ते डस्ट झाल्याच्या नंतर मी नेक्स्ट स्टेप माझा सेटिंग स्प्रे यूज करणार आहे, जो की मी युरोप गर्लचा यूज करते. याच्यामध्ये मस्त शाईन आहे, शायनी पार्टिकल्स आहेत जे कॅमेऱ्यासमोर किंवा लाईटसमोर आल्यावर खूप जास्त शाईन करतात, चमकतात. हे प्रोडक्ट असं आहे की कधीही तुम्ही त्यांच्या वेबसाईटला जा, तुम्हाला आउट ऑफ स्टॉकच मिळणार. इतकं छान प्रोडक्ट आहे, ते स्टॉकमध्ये राहतच नाही. तर त्यामुळे तुम्हाला जर भेटलं तर लवकरात लवकर घेऊन टाका. आता मी काउंटरिंग करत आहे. टॅप मोशनमध्ये काउंटरिंग ब्रश घेतलेला आहे मी. त्याकरता PSCचं पॅलेट यूज करते आहे. मे बी टेराकोटा नाव आहे याचं. तर याच्याही मी लिंक, सगळ्या प्रोडक्ट्सच्या लिंक्स मी मेन्शन करणार आहे. जर तुम्हालाही हवं असेल तर तुम्हीही घेऊ शकता. मी इथे PSCचंच ब्लशर यूज करत आहे. खूप छान ब्लशर आहे, मॅट आहे. याच्यामध्ये या पॅलेटची खासियतच ही आहे की त्यामध्ये मॅट पण आहे, शायनी पण आहे, न्यूड पण आहे आणि डार्क पण आहे. ऑल इन वन पॅलेट आहे. हेही तुम्ही तुमच्या ब्रायडल व्हॅनिटीमध्ये ॲड करू शकता. याचीही मी लिंक तुम्हाला खाली मेन्शन करून टाकेल. आणि ब्लशर मी नेहमी टॅपिंग मोशनमध्येच लावते. स्पॉटलाईट नाव आहे या पॅलेटचं. आणि बघा तुम्ही किती छान रिझल्ट आलेला आहे. आणि तुम्ही बघत असाल त्याचे हायलाईट पॉईंट करेक्ट दिसत आहे, सगळं काही करेक्ट आहे. आता मी हायलायटर यूज करत आहे. हायलायटर करता मी अनास्थेशियाचं हायलायटर यूज करत आहे. इथे अनास्थेशियाच्या हायलायटरने मी छान हायलाईट करून घेतला.
हायलायटर करता पण तुम्ही एकदम लाईट हँड यूज केला पाहिजे, जेणेकरून अजून जास्त ग्लो ॲड होतो. जर तुम्ही प्रेस करून लावताल ना तर तुमचा बेस डिस्टर्ब व्हायची चान्सेस असतात. आता मी लिपला स्टार्ट करत आहे. लिप करता मी फर्स्ट आउटलाईन करून घेत आहे छान. आणि मी लिप पेन्सिल्स नाही यूज करत. मला असं म्हणजे त्यामध्ये इतकं काही खास नाही वाटत की मी त्यामध्ये इन्व्हेस्ट करू. मी कधी पण मॅट जे काही माझ्याकडे लिपस्टिक्स असतात मी त्यानेच आउटलाईन करून घेते. आणि नंतर जर मला ॲड करायचं असेल तर मी लिक्विड लिपस्टिक्स ॲड करते. पण मोस्ट ऑफ द टाईम मी ब्राईड्सवर क्रीम लिपस्टिकच अप्लाय करते. कारण की ब्राईडला नथ किंवा म्हणजे त्या स्माईल करतात तर त्यांचे ओठ स्ट्रेच होतात. तर बऱ्याच लिपस्टिक्स असतात ज्या खूप जास्त क्रॅक होतात, मॅट लिपस्टिक्स. मग ते आम्हाला इतकं आवडत नाही, तर मी बऱ्याच वेळेस क्रीम लिपस्टिक यूज करते. पण डिपेंड करतं, जर मी शूट्स करणार असेल तर मग मी मॅट लिपस्टिक्स पण यूज करते. किंवा खूप मोठी नथ कुणी घातलेली असेल तरी मी मॅट लिपस्टिक यूज करते. आता इथे तर मी PSCचं पॅलेट यूज करते आहे. माझ्याकडे बरेच पॅलेट्स आहेत PSCचे. मी PSCचे पॅलेट जास्त माझ्या ब्रायडल मेकअपमध्ये यूज करते. तर इथे मी PSCचं पॅलेट यूज करते आहे. आणि तिचा पूर्ण तुम्ही बघितलं असेल आउटफिट हा ग्रीन आहे. आणि त्याच्यावर ज्वेलरी ही मी थोडीशी गोल्डन व्हाईट घातलेली आहे. त्यामुळे मी लिपला मला स्कोप आहे की मी लिप ब्राईट करू शकते. आणि तिचे डोळेही छोटे आहेत ना, म्हणजे डोळ्यांनाही मला आय मेकअपला जास्त स्कोप नाही आहे. त्यामुळे मी लिप्स हे ब्राईट ठेवलेले आहेत. आता आपण आय मेकअपकडे वळूया. आता मी फर्स्ट आईजवर जेवढे काही क्रीज आलेले आहेत त्याला व्यवस्थित डॅप करून घेते आहे. मी आईजवर ही जास्त प्रोडक्टचं लेअर देत नाही की जेणेकरून नंतर आईज ऑइली झाल्याच्या नंतर ते प्रोडक्ट निघेल. इथे मी ब्रो पोमेड यूज करते आहे PSCचं. PSCने आता आपण ब्रोजला हायलाईट करून घेऊया व्यवस्थित. फर्स्ट कोम करायचं, व्यवस्थित पावडर किंवा जे काही फाउंडेशन लागलेलं असेल ते काढून घ्यायचं. आणि नंतर स्टार्टिंगपासून त्याला स्ट्रोक्स द्यायला चालू करायचं आणि व्यवस्थित स्ट्रोकिंग देऊन त्याला शेपमध्ये करायचं. आणि नेहमी लक्षात ठेवा, ब्रोज करता कधीच ब्लॅक किंवा डार्क ब्राऊन असे शेड तुम्ही यूज करू नका. जेणेकरून काय होईल की खूप जास्त फेअर स्किनवर जेव्हा आपण स्टार्ट करतो ना तर मग तेव्हा ते खूप जास्त उठून दिसायला लागतं. आणि बापरे, येतात मग ब्राईडच्या मम्मी डॅडी सगळे येतात, म्हणतात बापरे हे काय केलं माझ्या मुलीसोबत. त्यामुळे ब्रोज कधी पण असे व्यवस्थित नॅचरल दिसले पाहिजे. इथे मी युरोप गोल्डचं पॅलेट यूज करत आहे आता आय शॅडोज करता. आणि यामध्ये मी आता कलर्स चूज करत आहे. कलर्स चूज करताना नेहमी लक्षात ठेवायचं तुम्ही लिप कलर कोणता यूज केलेला आहे, तुमचे आउटफिट कोणता आहे, की जेणेकरून फक्त आउटफिट, लिप्स आणि आईज हे सगळं काही ॲट अ टाईम हायलाईट नको व्हायला. नेहमी लक्षात ठेवायचं की तुम्ही चूज करा तुम्हाला काय सेंटर ऑफ अट्रॅक्शन ठेवायचं आहे. आईज ठेवायचं आहे, लिप ठेवायचं आहे, ड्रेस ठेवायचा आहे, जेणेकरून त्या अकॉर्डिंग मग तुम्ही तुमचा ब्रायडल लुक डिसाईड करणार आहात. इथे मी रस्ट ऑरेंज कलर एक आहे तो मी घेते आणि त्याला छानपैकी आपण असं ब्लेंड करतोय आईजवर. दोन्ही आईजला मी व्यवस्थित त्याला ब्लेंड करून घेईल. आणि मी कधीच असं फर्स्ट आईज एकदा फुल करत नाही, मी दोन्ही आईज सायमल्टेनियसली सोबत करते. इकडे मी ऑरेंज लावते तर मी इकडेही ऑरेंज लावाल, इकडे मी पिंकनी ब्लेंड करते तर इकडेही मी पिंकनीच ब्लेंड करेल. इथे मी एक लाईट ब्राऊन शेड घेते आणि त्याला ब्लेंड करायचं काम करते. सेम शेडिंग मी अंडर आईज वॉटरलाईनला फॉलो करते. वॉटरलाईनचं पण आय शॅडो आपण सेम याने फॉलो करणार आहोत. ऑरेंज रस्ट ऑरेंज शेड आहे हा, याला व्यवस्थित ब्लेंड करून घेत आहे मी. प्लस आता थोडंसं ब्राऊन शेडनी त्याला अजून आईजला थोडंसं आयकॉनिक किंवा पॉपअप दाखवायचा प्रयत्न करूया आपण. नेहमी लक्षात ठेवा की आईजला तुम्हाला पॉपअप दाखवायचा असेल तर तुम्हाला खाली एखादा ब्राऊन किंवा ब्लॅक शेड त्यामध्ये ॲड करावं लागेल. बऱ्याच ब्राईड्सला आवडत नाही किंवा बऱ्याच क्लायंटची डिमांड असते की आईज खाली ब्लॅक नको, ऑलरेडी माझ्या अंडर आईज आहेत. तर त्यांना आपण थोडंसं काउन्सिलिंग करून सांगू शकतो की मॅम तो ब्लॅक शेड यूज केल्याने अजून तुमचे आईज ओपन अप दिसतील किंवा अजून तुमचे उठून दिसतील. तर ही एक छान ट्रिक आहे की तिथे तुम्ही त्यांना सांगू शकता. इथे मी ब्लू कलरचं काजल यूज केलेलं आहे कारण की मला थोडंसं बोल्ड आणि अरेबिक लुक द्यायचा होता या लुकला. सो मी इथे ब्लू कलरचं काजल यूज केलं आणि प्लस त्याला वरनं ब्लॅकनी स्मच केलेलं आहे. आता मी मिडल लीडला एक ग्लिटर शेड लावते आहे, शिमर शेड, ज्याने मी
ब्लेंड करून घेतलेला आहे. बघा किती छान लुक आलेला आहे हा. आणि थोडं पण ओव्हरडन वाटत नाही आहे कुठेच. किती छान मस्तपैकी लुक आलेला आहे. प्लस इथे बघा मी होल्ड करताना आयब्रोजला होल्ड करते आहे, कारण मी तिथे जेल प्रोडक्ट यूज केलेले. जेल प्रोडक्ट माझं ड्राय झालेलं आहे. मी वरचा बेस डिस्टर्ब होऊ देत नाही आहे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, होल्ड करताना कधी पण आयब्रोजला स्ट्रेच करा तुम्ही तुमच्या. इथे मी फेरारुशीचा मस्कारा यूज करते आहे. डन, माझा मी मस्कारा यूज केलेला आहे. आता मी लॅश ॲप्लिकेशन करते आहे. एका आईजला मी लॅश लावलेले आहेत, एकाला नाही लावलेले आहेत. बघा तुम्ही लॅश लावलेला फेस किती अपलिफ्टेड वाटत आहे. सो दोन्हीही साईडला लॅशचं ॲप्लिकेशन केलेलं आहे. आणि हां, लास्टला कधीच विसरायचं नाही, आउटर कॉर्नरला तुम्हाला अपलिफ्ट करायचं आहे फिंगरनी. कारण की कधी कधी कसं होतं, आपण लावताना ते स्ट्रेट लावण्यात येतं ना, मग त्याला तुम्ही जेवढं अपलिफ्ट करताल ना तेवढं जास्त छान दिसेल. ते अजून जास्त छान लुक येतो. इथे आम्ही मॉडेलला खूप जास्त टीज करत होतो की तुझ्या लग्नात पण तू एवढी सुंदर दिसली नसेल. सो इथे बाप्पा आता आपण मेन USP त्यांची जी नथ असते वलिमामध्ये लावण्याकरता ती लावत आहोत. तर ती नथला आपण व्यवस्थित पिनअप करून घेऊया. आणि याकरताच मी इथे मॅट लिपस्टिक यूज केलेली आहे. PACचं पॅलेट आहे, खूप जास्त छान आहे, स्प्रेड होत नाही, लॉंग लास्टिंग रिझल्ट आहे याचा. आता आपण इथे व्यवस्थित तुम्ही बघू शकता लुक किती सुंदर आलेला आहे. तुम्हाला जर हा लुक आवडला असेल तर प्लीज खाली कॉमेंट करून सांगा. नेक्स्ट व्हिडिओ मी काय अपलोड करू त्याचंही सजेशन द्या मला. आणि तुम्हाला माझ्याकडनं अजून काय करून घ्यायला किंवा काय मेकअप्स बघायला आवडतील बघा. आणि हा लुक मी फायनली क्रिएट केलेला आहे. तुम्ही हा लुक रिक्रिएट करून मला टॅगही करू शकता. हा लुक कसा वाटला नक्की कळवा. थँक्यू सो मच. आणि मला इंस्टाग्रामवरही फॉलो करा आणि खूप खूप प्रेम द्या, कॉमेंट्स करा, शेअर करा. थँक्यू सो मच. बाय.